Good morning student. Today we learn about the local self-government in India. In that we learn about the local government at village level and district level, then the rural local government and urban local government. So we start with first local self-government in India. Local governments in independent India since 1992 has been formalized under the Panchayat Raj system, a three-tier system which elected bodies at the village, taluka and district level. The modern system is based in part on traditional panchayat governance, part on vision of Mahatma Gandhi and in part by the work of various committees to harmonize the highly centralized Indian governmental administration विथ डिग्री ऑफ लोकल ऑटोनॉमी. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला इंडियामध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट कशा पद्धतीने वर्क करतं, ते केव्हापासून स्टार्ट झालं, त्याच्यानंतर कशा पद्धतीने ते रन केलं गेलं, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलं की भारत इंडिपेंडंट झाल्याच्या नंतर लोकल गव्हर्नमेंट हे आपल्याला 1992 सालापासून सुरुवात झालेली दिसून येते. म्हणजेच लोकल गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी आपल्याला 1992 सालापासून सुरुवात झालेली दिसून येते. हे पूर्णपणे आपल्याला पंचायत राज सिस्टमच्या अंडर असलेलं दिसून येतं. म्हणजेच पंचायत राज सिस्टमच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी लोकल गव्हर्नमेंटचं फॉर्मेशन हे झालेलं दिसून येतं. त्यामध्ये आपल्याला 3 टियरमध्ये आपल्याला ती सिस्टम असलेली दिसून येते. त्यामध्ये विलेज लेवल म्हणजेच गाव पातळीवरती असलेली दिसून येते, त्याच्यानंतर तालुका लेवल, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा लेवलवरती, अशा 3 टियरमध्ये आपल्याला ती लोकल गव्हर्नमेंट असलेलं आपल्याला दिसून येतं. तर आपण सध्या मॉडर्न सिस्टम बघितली तर त्यामध्ये आपल्याला ट्रॅडिशनल पंचायत गव्हर्नन्स इन्क्लूड असलेले दिसून येतात. म्हणजे सध्याचे जे काही आपल्याला मॉडर्न सिस्टम आहे लोकल गव्हर्नमेंटची, त्यामध्ये आपल्याला काही पंचायत गव्हर्नन्स ट्रॅडिशनल पंचायत गव्हर्नन्स ॲड असलेले दिसून येतं. त्याच्या पार्टमधून आपल्याला तयार झालेलं दिसून येतं. त्याचबरोबर महात्मा गांधी यांचं व्हिजन होतं, त्याचा देखील काही पार्ट आपल्याला त्या ठिकाणी इन्क्लूड केलेला दिसून येतो. त्याचबरोबर वेगळ्या कमिटीज हे आपल्याला त्या ठिकाणी इन्क्लूड असलेले दिसून येतात, ज्याच्या माध्यमातून आपल्याला लोकल ऑटोनॉमी आणि गव्हर्नमेंटल ॲडमिनिस्ट्रेशन यांच्यामध्ये आपल्याला इंटरॅक्शन करण्यासाठी आपल्याला ठिकाणी वेगवेगळ्या कमिटीज देखील त्या ठिकाणी फॉर्म झालेले दिसून येतात. त्याच्या माध्यमातून आपल्याला सध्या मॉडर्न जे काही लोकल गव्हर्नमेंट आहे ते फॉर्म झालेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने आपल्याला ठिकाणी इंडियामध्ये लोकल गव्हर्नमेंट लोकल सेल्फ गव्हर्नमेंट हे जे स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. रिझल्ट वॉज इंटेंडेड टू क्रिएट अ ग्रेटर पार्टिसिपेशन्स इन लोकल गव्हर्नमेंट बाय द पीपल अँड मोर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन्स ऑफ रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स. ऑल्दो ॲज ऑफ 2015 इम्प्लिमेंटेशन in all India is not completed, the intention is for there to be gram panchayat for each village or group of villages, the tahsil level council and the jilla panchayat at the district level. तर आपल्याला लोकल गव्हर्नमेंटचा त्या ठिकाणी रिझल्ट काय मिळाला, तर जे काही लोकल पीपल होते ते ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात लोकल गव्हर्नमेंटमध्ये पार्टिसिपेट होताना दिसून येतात. म्हणजेच मुख्य हेतू हा होता की आपल्याला त्या ठिकाणी लोकल जे कोणी पीपल असतील ते ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांचं पार्टिसिपेशन हे लोकल गव्हर्नमेंटमध्ये आलं पाहिजे. त्याचबरोबर जे काही गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतील किंवा रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम असतील ते इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करणं हेच त्यामागचा सर्वात मोठा उद्देश होता. म्हणजेच थोडक्यात लोकल गव्हर्नमेंटचा उद्देश काय होता, तर त्या ठिकाणचे जे काही लोकल पीपल असतील त्यांना लोकल गव्हर्नमेंटमध्ये पार्टिसिपेट करणं, त्याचबरोबर जे काही रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम असतील त्याचं इम्प्लिमेंटेशन हे इफेक्टिव्हली होणं, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. जर आपण पूर्वीच्या काळात जर पाहिलं तर म्हणजेच साधारणपणे 2015पर्यंत जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इम्प्लिमेंट होताना दिसत नव्हते. म्हणजे ज्या प्रमाणात गव्हर्नमेंटकडून ते पास होऊन येत होते किंवा गव्हर्नमेंटकडून पॉलिसी ज्या डिक्लेअर होत होते त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी त्या प्रमाणात आपल्याला रुरल एरियामध्ये ते डेव्हलप झालेले दिसून येत नव्हते. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये किंवा ठराविक ग्रुपमध्ये विलेजच्या ग्रुपमध्ये एक ग्रामपंचायत असणं, त्याचबरोबर तालुका लेवलला आपल्याला ठिकाणी तालुका लेवल काउन्सिल असणं, त्याचबरोबर जिल्हा पंचायत ही डिस्ट्रिक्ट लेवलला म्हणजेच डिस्ट्रिक्ट लेवलला आपल्याला ठिकाणी जिल्हा परिषद, अशा पद्धतीने 3 टियरमध्ये आपल्याला ठिकाणी फॉर्मेशन झालेलं दिसून येतं. त्याच्या माध्यमातून सगळे जे काही रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम असतील ते तळागाळापर्यंत म्हणजेच अगदी रुरल लेवलपर्यंत ते कशा पद्धतीने पोहोचतील याच्याकडे फोकस करण्यात आला होता. म्हणजेच पंचायत राजचा मुख्य उद्देशच हा होता की जे काही गव्हर्नमेंटच्या रुरल डेव्हलपमेंट पॉलिसीज असतील त्या देखील त्या आपल्याला रुरल एरियापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवता येतील याच्यासाठी ठिकाणी रुरल गव्हर्नमेंटचे फॉर्मेशन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर रुरल लोकांना हँडल करणं, त्याचबरोबर त्यांच्या जे काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते हँडल करण्यासाठी आपल्याला ठिकाणी लोकल गव्हर्नमेंटची गरज इंडियाला असलेली दिसून येते. India has checkered history of Panchayat Raj starting from the self-sufficient and self-governing village committees that endures the rise and fall of empires in the past टू द करंट हायली स्ट्रक्चर सिस्टम. म्हणजे जर आपण इंडियामध्ये म्हणजेच भारतामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी भूतकाळातील साम्राज्यांचा विकास आणि पतन या काळातल्या अत्यंत संरचित व्यवस्थेपर्यंत आपल्याला, त्याचबरोबर स्वयंपूर्ण आणि स्वराज्य असणाऱ्या ग्रामीण समुदायापासून आजपर्यंत आपल्याला
पंचायत राजाचा इतिहास असलेला दिसून येतो. म्हणजेच आपल्याला मोठ्या प्रमाणात इंडियामध्ये म्हणजेच भारतामध्ये पंचायत राजचा इतिहास त्या ठिकाणी हिस्ट्री आपल्याला असलेली दिसून येते. त्याच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी लोकल गव्हर्नमेंटचं फॉर्मेशन हे झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज लोकल गव्हर्नमेंट इज गव्हर्नमेंट ॲट द विलेज अँड डिस्ट्रिक्ट लेवल. Local government got encouragement after the 73rd and 74th Constitutional Amendment Act. Later in 1992, the 73rd and 74th Constitutional Amendment was passed by the Parliament. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लोकल गव्हर्नमेंट कोणत्या ॲक्ट खाली दिलं गेलं आहे, म्हणजेच गव्हर्नमेंट लोकल गव्हर्नमेंट हे कोणत्या ॲक्ट खाली फॉर्म्युलेट करू शकतो त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर गव्हर्नमेंटला लोकल गव्हर्नमेंटला एन्करेजमेंट हे त्या ठिकाणी आपल्याला 73rd आणि 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टनुसार आपल्याला ठिकाणी दिलेले दिसून येते. म्हणजेच ज्या वेळेला आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी 73rd आणि 74th हे कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट ॲड केले गेले तेव्हापासून आपल्याला त्या ठिकाणी लोकल गव्हर्नमेंटला एन्करेजमेंट मिळालेलं दिसून येतं. तर हे ॲक्ट कधी ॲड केले गेले, जेव्हा 1992 साली आपल्याला त्या ठिकाणी 73rd आणि 74th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट हे आपल्याला पार्लमेंटने पास केलेले दिसून येतात. तेव्हापासून आपल्याला त्या ठिकाणी लोकल गव्हर्नमेंटला एन्करेजमेंट मिळालेलं दिसून येतं. 73rd अमेंडमेंट इज अबाउट अ रुरल लोकल गव्हर्नमेंट विच आर ऑल्सो नोन ॲज पंचायत राज इन्स्टिट्यूशन्स. त्या ठिकाणी आपल्याला 73rd अमेंडमेंटनुसार काय दिलं आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये रुरल लोकल गव्हर्नमेंट कशा पद्धतीने फॉर्म केलं पाहिजे, त्याचबरोबर त्याचे गाईडलाईन आपल्याला त्या ठिकाणी 73rd अमेंडमेंट ॲक्ट कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टमध्ये आपल्याला दिलेलं दिसून येतं. त्यालाच आपण त्या ठिकाणी पंचायत राज इन्स्टिट्यूशन किंवा PRI असं देखील म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमधले 73rd अमेंडमेंट ॲक्टनुसार आपल्याला ठिकाणी रुरल लोकल गव्हर्नमेंट कशा पद्धतीने असावं, त्याचं फॉर्मेशन कशा पद्धतीने करावं याची इन्स्ट्रक्शन आपल्याला दिलेली दिसून येतात. अँड द 74th अमेंडमेंट मेड द प्रोव्हिजन रिलेटिंग टू द अर्बन लोकल गव्हर्नमेंट नगरपालिकाज. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 74th अमेंडमेंट ॲक्टमध्ये आपल्याला ठिकाणी अर्बन लोकल गव्हर्नमेंटची ठिकाणी प्रोव्हिजन केलेली दिसून येते. म्हणजे ज्याप्रमाणे 73rdमध्ये आपल्याला रुरल लोकल गव्हर्नमेंटची प्रोव्हिजन केलेली आहे, त्याचप्रमाणे आपल्याला ठिकाणी 74thमध्ये अर्बन लोकल गव्हर्नमेंटची त्या ठिकाणी प्रोव्हिजन केलेली दिसून येते. त्यालाच आपण नगरपालिका असं देखील म्हटलं जातं. 73rd अँड 74th अमेंडमेंट हॅव क्रिएटेड युनिफॉर्मिटी इन स्ट्रक्चर ऑफ पंचायत राज अँड नगरपालिका इन्स्टिट्यूशन अक्रॉस द कंट्री. The 73rd and 74th अमेंडमेंट कम इन टू द फेस इन 1993. म्हणजेच 73rd आणि 74th अमेंडमेंट ॲक्टनुसार आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण कंट्रीमध्ये आपल्याला ठिकाणी पंचायत राज आणि नगरपालिका इन्स्टिट्यूट यांचं ठिकाणी युनिफॉर्मेशन स्ट्रक्चर तयार केलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला पंचायत राज कशा पद्धतीने इस्टॅब्लिश केलं पाहिजे, त्याचे रूल्स रेग्युलेशन काय असतील, त्या ठिकाणी आपल्याला 73rdमध्ये तयार केलेले युनिफॉर्म केलेले दिसून येतात. त्याचबरोबर नगरपालिका इन्स्टिट्यूशनचे त्या ठिकाणी 74th अमेंडमेंट ॲक्टमध्ये आपल्याला ठिकाणी युनिफॉर्मेशन केलेलं दिसून येतं. तर 74th आणि 73rd हे अमेंडमेंट आपल्याला प्रत्यक्षात कधी आले, तर 1993 म्हणजे 1993 पासून आपल्याला त्या ठिकाणी ॲक्च्युअल वर्क करताना दिसून आले. तेव्हापासून आपल्याला त्या ठिकाणी लोकल गव्हर्नमेंट फॉर्मेशन व्हायला सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. रुरल लोकल गव्हर्नमेंट्स और द पंचायत राज इन्स्टिट्यूशन. फर्स्ट इज जिल्हा परिषद, सेकंड इज मंडल और तालुका पंचायत, देन ग्रामपंचायत. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला रुरल लोकल गव्हर्नमेंटमध्ये कोणकोणते त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशन येतात त्याचं इन्फॉर्मेशन दिलेली आहे, किंवा पंचायत राजमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला कोणकोणत्या त्या ठिकाणी इन्स्टिट्यूशन येतात त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे जिल्हा परिषद, म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवलला जी असते त्याला आपण जिल्हा पंचायत असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर तालुका लेवलला असते त्याला आपण मंडल किंवा तालुका पंचायत असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर गाव पातळीवर म्हणजे प्रत्येक गावागावात असते त्याला आपण ग्रामपंचायत असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने आपल्या ठिकाणी रुरल गव्हर्नमेंटचं फॉर्मेशन झालेलं दिसून येतं. म्हणजे त्या 3 स्तरावरती आपल्या ठिकाणी रुरल लोकल गव्हर्नमेंटचं फॉर्मेशन झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज अर्बन लोकल गव्हर्नमेंट और नगरपालिकाज. फर्स्ट इज म्युनिसिपल कॉर्पोरेशन, नेक्स्ट इज म्युनिसिपल काउन्सिल अँड थर्ड इज नगरपंचायत. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अर्बन लोकल गव्हर्नमेंट कशा पद्धतीने फॉर्म केलं जातं किंवा ते कशा स्टेजवरती असतं ते आपल्याला या ठिकाणी दिलं आहे. त्यामध्ये फर्स्ट स्टेज आहे ती म्हणजेच म्युनिसिपल कॉर्पोरेशन ही सगळ्यात टॉप लेवलला असते दिसून येते. त्याच्यानंतर त्याच्या अंडर आपल्या ठिकाणी म्युनिसिपल काउन्सिल हे वर्क करताना दिसून येतं. त्याच्या अंडर आपल्याला ठिकाणी नगरपंचायत हे वर्क करताना दिसून येते. म्हणजेच प्रत्येक नगरामध्ये म्हणजे छोट्या छोट्या शहरामध्ये आपल्या ठिकाणी नगरपंचायत दिसून येते. त्याच्यानंतर त्याच्यावरती ठराविक एका शहरांसाठी त्या ठिकाणी आपल्याला म्युनिसिपल काउन्सिल हे दिलं जातं व त्याच्या माध्यमातून त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्या ठिकाणी म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे दिलं जातं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण रुरल लोकलमध्ये पाहिलं की प्रत्येक गाव पातळीवरती आपल्याला त्या ठिकाणी ग्रामपंचायत असते, त्याचप्रमाणे प्रत्येक छोट्या छोट्या शहरामध्ये आपल्या ठिकाणी नगरपंचायत असलेली दिसून येते. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला तालुका लेवलला त्या ठिकाणी आपल्याला तालुका पंचायत किंवा मंडळ असलेले दिसून येतं. त्याचप्रमाणे अनेक
थोडी काही शहरं घेऊन त्याच्या माध्यमातून त्याच्यावरती आपल्याला हेड म्हणून त्या ठिकाणी म्युन्सिपल काउन्सिल हे दिलं जातं. आणि त्याच्यानंतर आपण जर रुरल एरियामध्ये पाहिलं तर एका डिस्ट्रिक्टसाठी त्या ठिकाणी जिल्हा पंचायत दिली जाते, म्हणजे एका तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जिल्हा पंचायत दिली जाते. त्याचप्रमाणे आपल्याला पूर्ण शहरासाठी त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे दिलं जातं. अशा पद्धतीने आपल्या ठिकाणी रुरल लोकल गव्हर्नमेंट आणि अर्बन लोकल गव्हर्नमेंट फॉर्म किंवा स्टेज आपल्याला दिलेले आहेत. या प्रत्येक तीन स्टेजमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लोकल गव्हर्नमेंट फॉर्म झालेलं दिसून येतं. नेक्स्ट इज अर्बन लोकल गव्हर्नमेंट. म्युन्सिपल गव्हर्नन्स इन इंडिया हॅज बीन एक्झिस्ट सिन्स द 1687 with the formations of Madras Municipal Corporation and then Kolkata and Bombay Municipal Corporation in 1726. In early part of 19th century, almost all the town in India had the experience some of the municipal governance. In 1882, the then Viceroy of India, Lord Ripon's resolutions of local self-government lead the डेमोक्रेटिक फॉर्मेशन ऑफ द म्युन्सिपल गव्हर्नन्स इन इंडिया. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला अर्बन लोकल गव्हर्नमेंट कशा पद्धतीने फॉर्म होत गेलं त्याची हिस्ट्री आपल्याला काय आहे त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. तर म्युन्सिपल गव्हर्नमेंट हे इंडियामध्ये आपल्याला या ठिकाणी 1687 सालापासून सुरू असलेलं दिसून येतं. म्हणजेच इंडियन अर्बन लोकल गव्हर्नमेंटमध्ये आपल्याला ठिकाणी म्युन्सिपल गव्हर्नन्स हे ठिकाणी आपल्याला 1687 सालापासून दिसून येतं. त्यामध्ये आपल्याला पहिलं फॉर्मेशन झालेलं दिसून येतं, ते म्हणजे मद्रास म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे आपल्या ठिकाणी 1687 साली स्थापन झालेली दिसून येते. त्याच्यानंतर 1726 आपल्याला कलकत्ता असेल, त्याचबरोबर बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, ही त्या ठिकाणी आपल्याला 1726 साली आपल्या ठिकाणी तयार झालेली दिसून येते. त्याचबरोबर त्याच्यानंतर 19व्या शतकात आपल्याला पूर्ण इंडियामध्ये आपल्याला ठिकाणी मोठमोठ्या शहरांमध्ये आपल्याला ठिकाणी म्युन्सिपल गव्हर्नन्स हे तयार झालेले दिसून येतात. म्हणजेच 19व्या शतकापासून आपल्याला पूर्ण इंडियामध्ये त्या ठिकाणी म्युन्सिपल गव्हर्नन्स ही एक्सपिरियन्स केलेलं दिसून येतं. तर इंडियाचे 1982चे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड रिपन यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठरावामुळे नगरपालिका प्रशासनाचे लोकशाही स्वरूप हे भारतातच ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच 1982 साली जे इंडियाचे व्हाईसरॉय होते लॉर्ड रिपन्स यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठरावामुळे आपल्याला ठिकाणी नगरपालिका प्रशासन ही लोकशाही आपल्याला ठिकाणी भारतातच कायमस्वरूपी ठेवलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपल्या ठिकाणी इंडियामध्ये अर्बन लोकल गव्हर्नमेंट हे तयार झालेलं दिसून येतं. म्हणजेच ही आपल्याला ठिकाणी हिस्ट्री असलेली दिसून येते. In 1919, the Government of India Act incorporated the need of resolution and power of democratically elected government were the formulated. In 1935, another Government of India Act through the local government under the proving of the state or the प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट अँड द स्पेसिफिक पॉवर वेअर द गिवन. म्हणजेच त्या ठिकाणी 1919 गव्हर्नमेंटने एक कायदा तयार केला व त्याच्या माध्यमातून आपल्याला सरकारचे ठराव त्या ठिकाणी ठरावांची गरज त्या ठिकाणी समाविष्ट केली. त्याचबरोबर लोकशाही पद्धतीने जे काही सरकार निवडलं गेलं आहे त्याच्या अधिकारांमध्ये त्या ठिकाणी आखणी करण्यात आली. म्हणजेच जे काही गव्हर्नमेंट त्या ठिकाणी निवडून आलेलं आहे त्याच्यावरती त्याचे जे काही पॉवर असतील त्याच्यावरती आपल्याला निर्बंध घातलेले दिसून येतात. त्याचबरोबर त्याचे जे काही गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन असतील त्याच्यावरती आपल्याला निर्बंध घातलेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात इंडियन गव्हर्नमेंटने 1919 साली त्या ठिकाणी आपल्याला जे काही लोकल गव्हर्नमेंट आहे त्याच्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणात निर्बंध घातलेले व त्याचबरोबर त्यांना वेगळ्या प्रकारच्या पॉवर देखील प्रोव्हाइड केलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर 1935 साली इंडियन गव्हर्नमेंट या ठिकाणी आणखी एक कायदा लागू केला. त्याच्या माध्यमातून स्थानिक सरकारला राज्य प्रांतीय सरकारच्या अखत्यारीत आणले आणि त्याच्या माध्यमातून विशिष्ट अधिकार हे त्या सरकारला देण्यात आले. म्हणजेच 1935 सेकंड कायदा त्या ठिकाणी तयार केला व त्याच्या माध्यमातून गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट किंवा प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट खाली आणण्यात आलं व त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची पॉवर त्या ठिकाणी देण्यात आली. अशा पद्धतीने आपल्या ठिकाणी अर्बन लोकल गव्हर्नमेंटचं फॉर्मेशन हे झालेलं दिसून येतं. फॉर द सेन्सस ऑफ इंडिया 2011 द डेफिनेशन ऑफ अर्बन एरिया इज ॲज फॉलोज. ऑल प्लेस विथ द म्युन्सिपालिटी कॉर्पोरेशन कंटेनमेंट बॉर्डर ऑर नोटिफाईड टाउन एरिया कमिटी एक्सेट्रा. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला 2011च्या जनगणनेमध्ये त्या ठिकाणी आपल्याला अर्बन एरियाची डेफिनेशन ही कोणकोणत्या पॉईंटवरती करण्यात आली त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट आपल्याला दिला आहे की ज्या ठिकाणी आपल्याला म्युन्सिपल पार्टी दिसेल त्याचबरोबर कॉर्पोरेशन्स असतील त्याचबरोबर कंटेनमेंट बॉर्डर आणि नोटिफाईड टाउन एरिया कमिटी असेल त्या ठिकाणी त्या ठिकाणी अर्बन एरिया म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. म्हणजे ज्या वेळेला 2011 जनगणना झाली त्यावेळेला आपल्याला या ठिकाणांना सर्व ठिकाणांना त्या ठिकाणी अर्बन एरिया म्हणजे शहरी भाग म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. इट इज ऑल अदर प्लेसेस विच सॅटिस्फाईड द फॉलोइंग क्रायटेरिया. फर्स्ट इज द मिनिमम पॉप्युलेशन्स ऑफ 5000. म्हणजे ज्या ठिकाणी इतर प्लेससाठी म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन नसेल त्याचबरोबर कंटेनमेंट बॉर्डर नसेल किंवा नोटिफाईड टाउन एरिया कमिटी नसेल मग त्या ठिकाणी आपल्याला अर्बन एरिया कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं तर त्याच्यासाठी वेगवेगळे क्रायटेरिया आपल्याला दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला क्रायटेरिया येतो म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला मिनिमम पॉप्युलेशन ही 5000 दिसेल
म्हणजेच ठराविक एरियामध्ये आपल्याला ज्या ठिकाणी पॉप्युलेशन ही त्या ठिकाणी 5,000पेक्षा जास्त दिसेल किंवा ॲटलिस्ट 5,000 दिसेल त्या एरियाला त्या ठिकाणी अर्बन एरिया म्हणून डिक्लेअर करण्यात आलं होतं. ॲटलिस्ट 75% ऑफ द मेन वर्किंग पॉप्युलेशन एंगेज इन नॉन ॲग्रिकल्चर पर्स्युएट्स. नेक्स्ट क्रायटेरिया आपल्याला दिला आहे तो म्हणजेच ज्या ठिकाणी आपल्याला 5,000पेक्षा लोक दिसतील त्या ठिकाणी जास्त लोक दिसतील त्याला आपण अर्बन एरिया डिक्लेअर करू शकतो. परंतु नेक्स्ट क्रायटेरिया काय आहे, ज्या ठिकाणी आपल्याला 5,000पेक्षा जास्त लोक दिसतील त्या ठिकाणी जे काही पुरुष लोक काम करणारे आहेत ती त्या ठिकाणी आपल्याला 75%पेक्षा जास्त लोक हे त्या ठिकाणी आपल्याला नॉन ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करताना दिसले पाहिजेत. म्हणजेच 75% जास्त लोक ही त्या ठिकाणी नॉन ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करणारी असली तरच आपण त्या ठिकाणी त्या एरियाला अर्बन लोकल एरिया म्हणून डिक्लेअर करू शकतो. नेक्स्ट इज अ डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन्स ऑफ ॲटलिस्ट 400 पर्सन पर स्क्वेअर किलोमीटर. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला क्रायटेरिया दिला आहे की एका किलोमीटर स्क्वेअरमध्ये आपल्याला ठिकाणी 400 लोक ही कमीत कमी राहायला असली पाहिजेत. म्हणजेच त्या ठिकाणी पॉप्युलेशन डेन्सिटी आपल्या ठिकाणी एका स्क्वेअर किलोमीटरला ठिकाणी 400 लोकांची कॅपॅसिटी असली पाहिजे तरच आपण त्या एरियाला त्या ठिकाणी अर्बन एरिया म्हणून डिक्लेअर करू शकतो. अशा प्रकारचे क्रायटेरिया हे ठिकाणी आपल्याला इंडियामध्ये 2011च्या साली जी जनगणना झाली त्यावेळेला हे क्रायटेरिया ठिकाणी लागू करण्यात आले होते. द रिझल्ट ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया अर्बनायझेशन इज प्रोसिडिंग ॲट द व्हेरी रॅपिड रेट. सिटीज अँड टाउन कंट्रीब्यूट टू मोर दॅन 70% ऑफ द GDP. So one can understand the strong correlation between the urbanization and economic development. It is imperative to develop a efficient urban or municipal government. ज्या वेळेला आपण इंडियाने जेव्हा 2011 साली जनगणना झाली त्यावेळेला अर्बनायझेशनचे जे काही क्रायटेरिया लावले होते त्याच्या माध्यमातून जी काही अर्बन एरिया जो आयडेंटिफाय केला होता त्याचा आपल्याला रिझल्ट काय मिळाला तर आपल्या इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बरोबरच आपल्या ठिकाणी अर्बनायझेशन हे देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढत गेलेलं दिसून येते. म्हणजे ज्या प्रमाणात आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत गेलेली आहे त्याच पद्धतीने आपल्या ठिकाणी अर्बनायझेशन देखील मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. त्याचबरोबर सिटीमधली लोकं असतील किंवा सिटी असेल किंवा टाऊन असतील शहरं असतील यांचं आपल्याला GDPमध्ये 60%पेक्षा जास्त कंट्रीब्युशन असलेलं दिसून येतं. म्हणजेच इंडियाच्या GDPमध्ये 60%पेक्षा जास्त कंट्रीब्युशन हे त्या ठिकाणी आपल्याला सिटीजमधून त्याचबरोबर टाऊनमधून आलेलं दिसून येतं. याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की अर्बनायझेशन अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजेच आपल्याला शहरीकरण आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट याच्यामध्ये आपल्याला मोठं रिलेशनशिप आपल्याला असलेलं दिसून येतं. म्हणजे चांगलं स्ट्रॉंग रिलेशनशिप आपल्याला असलेलं दिसून येतं. याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की आपल्याला त्या ठिकाणी इफेक्टिव्ह अर्बन किंवा म्युनिसिपल गव्हर्नमेंट हे योग्यरित्या डेव्हलप करणं खूप आवश्यक असलेलं दिसून येतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला इंडियामध्ये अर्बन गव्हर्नमेंट किंवा म्युनिसिपल गव्हर्नमेंट हे योग्यरित्या इम्प्लिमेंट करणं किंवा डेव्हलप करणं हे गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपल्या ठिकाणी अर्बन लोकल गव्हर्नमेंटची इन्फॉर्मेशन ही दिलेली आहे. म्हणजेच त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने वाढ होत गेली त्याचबरोबर कशा पद्धतीने त्या ठिकाणी म्युनिसिपल कॉर्पोरेशन ह्या गव्हर्नन्स ह्या ठिकाणी तयार होत गेले त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे. याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट दिला आहे तो द मेन फीचर्स ऑफ अर्बन म्युनिसिपल गव्हर्नन्स तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.